शिवाजी महाराजांचा मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी आपण पुणे ते नागपूर ही पदयात्रा काढलेली आहे। नेमक्या आपल्या काय मागण्या आहेत, कशासाठी आपण पदयात्रा काढली, काय सांगाल? महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये क्रमांक 2 ला असताना देखील या ठिकाणी एकत्रित आरक्षणामुळे मातंग समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नाही। त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मिळून अनुसूचित जातीकरिता असलेल्या हजारो कोटीच्या योजना मात्र दुर्दैवाने त्याचा शेकडा कोटीमध्ये देखील त्याचा लाभ मातंग समाजाला अद्यापपर्यंत मिळत नाही। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी लढा दिला जातो, आंदोलनं केली जातात, मोर्चे काढले जातात। अण्णाभाऊंचं स्मारक असेल, आद्य क्रांतिगुरू लौजीवासा साळवेंचं स्मारक असेल, त्या संदर्भातल्या मागण्या देखील अद्यापपर्यंत पूर्ण झाल्या नाही। त्याचबरोबर मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 2003 साली आद्य क्रांतिगुरू लौजीवासा साळवे मातंग अभ्यास आयोगाची स्थापना करण्यात आली। त्या आयोगाने एकूण 84 शिफारशी 2008 साली आघाडी सरकारकडे सुपूर्द केल्या। मात्र दुर्दैवाने त्या 84 शिफारशीपैकी एकही शिफारस अद्यापर्यंत मंजूर झाली नाही। अशा अनेक विविध मागण्या घेऊन सातत्याने मातंग समाज लवजी शक्ती सेना रस्त्यावरची आंदोलनं करत आहे। मात्र दुर्दैवाने या आघाडी सरकार असो किंवा युती सरकार असो यांनी अद्यापपर्यंत मातंग समाजाच्या मागण्या गंभीरपणे घेतलेल्या नाहीत। दिनांक 16 तारखेला पुण्याच्या आद्य क्रांतिगुरू लौजीवासा साळवे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्यांच्या तालमीची माती कपाळी लिहून या 5व्या आरक्षण क्रांती पदयात्रेची सुरुवात झालेली आहे। निश्चित आज 12वा दिवस आहे। मात्र शोकांतिका ही आहे की इतरांच्या प्रश्नावर, इतर आरक्षणाच्या प्रश्नावर मी त्या समाजाचं नाव घेणार नाही, मात्र त्यांच्या प्रश्नावरती बोलायला इथलं सत्ताधाऱ्यांचं तोंड उघडतं, इथला विरोधक त्यांच्या प्रश्नावरती या ठिकाणी तोंड उघडतो, इथले विद्वान देखील त्यांच्या प्रश्नावरती बोलत असताना खऱ्या अर्थाने ज्याला आरक्षणाची गरज आहे आणि ज्याला एकत्रित आरक्षण आहे, जे संविधानिक न्यायिक आरक्षण आहे ते मागत असताना मात्र इथला सत्ताधारी, इथला विरोधक आणि इथला विद्वान देखील आपल्या प्रश्नावरती बोलत नाही। ही फार मोठी शोकांतिका असताना 12व्या दिवशी मात्र निश्चित 16 तारखेपासून सुरू झालेली आरक्षण क्रांती पदयात्रा रस्त्याने येत असताना सर्व स्तरातील माझा समाज बांधव, आमच्या कुळातील लोक या ठिकाणी येऊन या आरक्षण क्रांती पदयात्रेचं स्वागत करत असताना येणाऱ्या 13 तारखेला नागपूर या ठिकाणी मोठी भव्य मोर्चामध्ये त्या ठिकाणी समावेश, आम्ही त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत आणि निश्चित या संदर्भामध्ये समाज माझा सजग होतोय, त्याला आपले प्रश्न कळू लागले, इथली व्यवस्था देखील आपल्या प्रश्नाशी कशा पद्धतीने हेटाळणी करते हे देखील याच्या लक्षात येऊ लागलेले। निश्चित आपल्या पदयात्रेला प्रतिसाद कसा आहे, समाज कशा पद्धतीने पाहतोय आपल्या पदयात्रेला? निश्चित अपेक्षा अशी होती सत्ताधारी, विरोधक किंवा इथला विद्वान आमच्या प्रश्नावर बोलला पाहिजे। मात्र दुर्दैवाने 75 वर्ष झाली, देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाली आम्हाला आरक्षण लागून, मात्र दुर्दैवाने अद्यापर्यंत आम्ही आमच्या प्रश्नावरती कधी बाहेर आलो नाही। दुर्दैवाने अद्यापही आमच्या समाजाला आमचे प्रश्न समजलेले नाही। मात्र जी उपेक्षा या समाजाच्या प्रश्नासंदर्भात इथलं शासन प्रशासन करतंय ती उपेक्षा समाजाच्या लक्षात येऊ लागलेली आहे। निश्चित हा समाज आता जागरूक होत असताना, त्याचा या ठिकाणी या मार्गावरती येत असताना त्यांच्या मनातला जो या ठिकाणी जो तीव्र संताप आहे तो संताप सातत्याने या ठिकाणी ते रस्त्यावर येऊन या ठिकाणी व्यक्त करतात। त्यांनाही त्या गोष्टी लक्षात येऊ लागलेल्या आहेत की इतरांच्या प्रश्नावरती बोललेले इथले सत्ताधारी जे आमच्या मतावरती या ठिकाणी आमदार, खासदार, मंत्री होतात, तो भीक मागणारा तो आमदार, खासदार, मंत्री आमच्या प्रश्नावर का बोलत नाही, ही देखील खंत या ठिकाणी अनेक समाज बांधव या ठिकाणी व्यक्त करत असताना निश्चित येणाऱ्या 13 तारखेला या संतापाचा उद्रेक या नागपूरच्या महामोर्चामध्ये होऊ नये एवढीच अपेक्षा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असताना 13 तारखेपूर्वी या सरकारने या मागण्यांची या ठिकाणी दखल घ्यावी। परवा दिवशीच मुख्यमंत्र्यांच्या स्विस सहाय्यकाचा फोन आला होता, त्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी देखील आरक्षण क्रांती पदयात्रा थांबवण्याची विनंती केलेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचा देखील या ठिकाणी निरोप आलेला आहे। त्यांनी सांगितलं आपण आरक्षण क्रांती पदयात्रा थांबवा, आपण त्रास करून घेऊ नका। मी त्यांना सांगितलं आपण कागद पाठवून द्या, आम्ही आहोत त्या ठिकाणी ही यात्रा थांबवायला तयार आहे। निश्चित येत्या गुरुवारी शिष्टमंडळासोबत चर्चेचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। जर हे आश्वासन जर पूर्ण झालं नाही
आणि 13 तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर निश्चित 13 तारखेला एक महामोर्चा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतरचं आंदोलन मात्र हे आमच्या हातात असणार नाही, ते या महाराष्ट्रातल्या मातंग तरुण आणि तरुणीच्या हातामध्ये जाण्याची शक्यता आहे. एवढंच मी या निमित्ताने सरकारला, शासनाला विनंती करतो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, गुरु लवजी साळवेंचा अपघाता वर्गीकरण झालंच पाहिजे, अपघाता वर्गीकरण झालंच पाहिजे, अपघाता वर्गीकरण झालंच पाहिजे. एकच चर्चा, एकच चर्चा, जय लवजी बोलो.